महाराष्ट्रातील युवा म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य. पण आजकाल हाच युवा कुठेतरी भरकटत चाललाय. असं निदर्शनात दिसून येते की बरीचशी मुलं शाळा कॉलेजेस पासूनच व्यसनाधीन होत चाललेली आहे. याची कारणं बरीच आहेत, जसे की सोशल मीडिया, मूवीज यांवरती दारू सिगरेट पिणाऱ्यांना अगदी कूल स्टाईल मध्ये दाखवलं जातं आणि याचंच अनुकरण मुलं सुद्धा घेत आहेत. बरीच मुलं शिक्षणाचा ताण, नोकरीची चिंता, कौटुंबिक समस्या यांमुळे सुद्धा व्यसनाकडे जात आहेत. तर काही मुलं एकदा पिऊन बघू असं बोलून कायमचं व्यसन लावून घेत आहेत. कारण कोणतेही असो, पण मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून अडवू शकतात ते फक्त मुलांचे पालक. कारण की मुलं आणि पालक यांमध्ये चांगलं कम्युनिकेशन असेल, चांगली बॉन्डिंग असेल, तर मुलं प्रत्येक प्रॉब्लेम आपल्या पालकांसोबत शेअर करतात. आणि पालकांनीही मुलांना फ्रीडम द्यावा, पण इतकाही नाही की मुलं लहान वयातच चुकीच्या मार्गावरती जातील. कारण की एकदा का मुलं चुकीच्या मार्गावरती गेली ना, की त्यांना पुन्हा योग्य मार्गावरती आणणं जरा कठीणच जातं. आणि ही युवा पिढीच तर महाराष्ट्राचं भविष्य आहे. आणि हेच चुकीच्या मार्गावरती गेलं ना, तर एक दिवस बाहेरून आलेले ते परप्रांतीय आपल्यावरती नक्कीच राज्य करतील.